एका माणसाने आपल्या बायकोला सगळ्यांसमोर कॅरेक्टरलेस म्हटलं, पण त्याच रात्री तिच्यासाठी त्याने 6 जणांचा रक्तरंजित खेळ संपवला. खरंच राजवीर खलनायक आहे की सर्वात मोठा रक्षक? चला ऐकूया राजवीर मल्होत्रा भाग 28. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात चैत्राली यमगर यांची कथा राजवीर मल्होत्रा भाग 28. मॅट्रिक्स कॉलेजच्या त्या फंक्शनमध्ये जे काही घडलं त्यानंतर मुंबईच्या हवेत एक वेगळा जळजळीतपणा जाणवत होता. राजवीरच्या गालावर श्रीनिकाच्या चपराकीचे वळ अजूनही ताजे होते, पण त्या वेदनेपेक्षा त्याच्या काळजात होणारी टोचणी जास्त भयंकर होती. त्याने आपल्या पत्नीला, आपल्या होणाऱ्या बाळाला जगासमोर अनाथ आणि कॅरेक्टरलेस ठरवलं होतं. हे सगळं त्यानं फक्त एकाच कारणासाठी केलं होतं, तिला दत्ताजी नाईकच्या नजरेतून वाचवण्यासाठी. रात्रीचे 2 वाजले होते. दत्ताजी नाईक आपल्या जुन्या गोदामात बसून सानिकासोबत मद्यपान करत होता. त्याच्यासमोर टेबलावर श्रीनिकाचा फोटो आणि एक लोड केलेलं पिस्तूल होतं. सानिका, राजवीरने तिला रेस्टिकेट केलंय हे ठीक आहे, पण माझ्या मनात अजूनही शंका आहे. राजवीर इतक्या सहजासहजी आपल्या प्रेमाला लांब ढकलणारा माणूस नाही आहे. म्हणूनच ऑपरेशन क्लीन मध्ये कोणतीही कसर सोडायची नाही. उद्या सकाळचा सूर्य त्या पोरीनं बघता कामा नये. दत्ताजीने सिगारचा धूर सोडत म्हटलं. दत्ताजी, काळजी नको करू. माझी माणसं श्रीनिकाच्या घराबाहेर आधीच पोचले आहेत. राजवीरला वाटते की त्याने तिला वाचवले, पण तो स्वतःच्या हाताने तिला मृत्यूच्या दारात ढकलून आलाय. सानिका क्रूरपणे हसली. राजवीर आपल्या घराच्या गच्चीवर बसून हे सर्व ताडत होता. रोहितने दिलेल्या माहितीनुसार सानिकाने त्याच्या फोनमध्ये स्पाय ॲप टाकलं होतं. राजवीरने मुद्दाम फोन बेडवर ठेवला आणि तो मागच्या खिडकीतून बाहेर पडला. त्याच्या हातात आज त्याचं जुनं शस्त्र होतं, जे त्याने दिल्ली सोडताना जमिनीत गाडलं होतं. दुसरीकडे श्रीनिका आपल्या खोलीत अंधारात बसून रडत होती. तिचे डोळे सुजले होते. बाळा, तुझ्या बापाने आज आपल्याला वाऱ्यावर सोडले, पण मी तुला काहीही होऊ देणार नाही. ती पोटावर हात ठेवून हुंदके देत होती. अचानक घराच्या मुख्य दरवाजावर जोरात धडक बसली. श्रीनिका दचकून उभी राहिली. बाहेरून गोळ्या झाडल्याचा आवाज आला. श्रीनिका, बाहेर ये! गुंडांचा आवाज घुमला. श्रीनिका भीतीने थरथर कापू लागली. तिने आजीला कपाटाच्या मागे लपवलं. तितक्यात रोहित तिथे धावत आला. त्याने आपल्या हातातील पिस्तूल बाहेर काढले. श्री, घाबरू नकोस, मी आहे ना. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या घराच्या उंबरठ्यावर कोणीही पाऊल ठेवणार नाही. रोहितने खिडकीतून 2 गोळ्या झाडल्या. सर आलेच असतील श्री, तू फक्त शांत राहा. बाहेर दत्ताजीचे 5-6 धिप्पाड गुंड होते. त्यांनी रोहितवर प्रतिहल्ला सुरू केला. घराच्या काचा फुटून चक्काचूर झाल्या. रोहित एकटा लढत होता, पण गुंड जास्त होते. एका गुंडाने खिडकीतून आत उडी मारली आणि रोहितच्या हातावर वार केला. रोहितचं पिस्तूल लांब फेकलं गेलं. आता संपली तुझी हिरोगिरी. गुंडाने रोहितच्या दिशेने पिस्तूल रोखलं. काय हवंय तुम्हाला? मी आणि माझं बाळ ना? ठीक आहे, हे घ्या, मी तुमच्या समोर आहे. पण त्याआधी आता स्त्री रोहितच्या पुढे येऊन उभा राहत म्हणते. यात या निष्पाप रोहितचा का बळी चढवत आहात? ती आता एकदम निडर होऊन बोलत होती. श्री, तू काय करतेस? वेडी आहेस का? सरांना जर कळाले ना? रोहित तिच्या कानात बोलतो. ते काय बोलणार आहेत? आज जे काही होत आहे त्यांच्यामुळेच तर होत झालं आहे. ती बोलतच असते की नेमक्या त्याच वेळी घराचा मागचा दरवाजा जोरात तुटला. एक काळी सावली वेगाने आत शिरली. तो राजवीर होता. त्याच्या हातात एक लांब धारेचा सुरा होता. राजवीरने क्षणाचाही विलंब न लावता त्या गुंडाचा हात मनगटापासून कापला. गुंडाची किंकाळी वातावरणात घुमली. राजवीरचे डोळे रागाने लाल झाले होते. माझ्या कुटुंबाला हात लावण्याची हिंमत कशी झाली तुमची? राजवीरने एकामागून एका गुंडांना लोळवायला सुरुवात केली. त्याच्या हालचाली इतक्या वेगवान होत्या की गुंडांना गोळी चालवायलाही वेळ मिळत नव्हता. राजवीरने एका गुंडाला भिंतीवर आपटलं आणि त्याच्या छातीत सरळ सुरा खुपसला. रक्ताचे कारंजे उडाले, पण राजवीरच्या चेहऱ्यावर कोणतीही दया नव्हती. रोहितनं आपलं पिस्तूल पुन्हा उचललं आणि उरलेल्या दोघांना गोळ्या झाडल्या. संपूर्ण खोली रक्ताने माखली होती. श्रीनिका कोपऱ्यात बसून हे भयानक दृश्य बघत होती.
तिने राजवीरला कधीही अशा रूपात पाहिलं नव्हतं. तो आज प्रोफेसर नव्हता, तो यमराज होता. गुंड मेल्यावर राजवीर श्रीनिकाच्या जवळ धावला. श्री, तू ठीक आहेस ना? तुला लागलं तर नाही ना? त्याने काळजीने तिचे हात धरले. श्रीनिकाने जोरात त्याचा हात झटकला. हात नका लावू मला. आता का आलात? मगाशी कॉलेजमध्ये तर तुम्ही मला कॅरेक्टरलेस म्हणत होतात ना? मग आता या कॅरेक्टरलेस मुलीला वाचवायला का आलात? राजवीर सुन्न झाला. श्री, ते नाटक होतं. दत्ताजी तिथे होता. त्याला खात्री करून द्यायची होती. पुरे झालं तुमचं नाटक. तुमच्या या नाटकात माझ्या बाळाचा जीव गेला असता. राजवीर मल्होत्रा, तुम्ही आज मला वाचवलंत कारण तुम्हाला तुमच्या पापांचं प्रायश्चित्त हवंय. पण लक्षात ठेवा, या बाळाचा बाप म्हणून मी तुम्हाला कधीच स्वीकारणार नाही. श्रीनिकाचा आवाज रागाने फाटला होता. राजवीरच्या डोळ्यातून पाणी आलं. त्याने तिला पाठ केली. कारण ज्या डोळ्यात त्याने कायम प्रेम पाहिले होते, आज त्याच डोळ्यात तो तिरस्कार पाहू शकत नव्हता. रोहित, हिला घेऊन जा. माझ्या सेफ हाऊसवर जा. तिथे दत्ताजी पोहोचू शकणार नाहीत. मी सानिकाला आणि दत्ताजीला बघून घेतो. त्याने रोहितकडे पाहून अगतिक होऊन म्हटले. राजवीरनं ठरवलं की आता सानिकाचा खेळ संपवायची वेळ आली आहे. तो थेट सानिकाच्या घरी पोहोचला. सानिका तिथे दत्ताजीशी फोनवर बोलत होती. दत्ताजी, काम झालं असेल. श्रीनिका आता नसेल, सानिका हसत म्हणाली. चुकीची बातमी दिलीस ग सानिका. मागून राजवीरचा आवाज आला. सानिका दचकली. राजवीर तिच्यासमोर रक्ताने माखलेल्या कपड्यात उभा होता. राज, तू तू इथं कसा? राजवीरनं तिचा फोन हिसकावून घेतला. दत्ताजी नाईक, ऐकतोयस ना? तुझे सगळे कुत्रे मी मारले आहेत. आता तुझी पाळी आहे. आणि सानिका, जिच्यावर तू विश्वास ठेवला होतास, तिनेच तुझे सगळे लोकेशन मला दिले आहेत. राजवीरने खोटं सांगितलं, जेणेकरून दत्ताजीचा सानिकावरचा विश्वास उडेल. सानिका ओरडू लागली. नाही दत्ताजी, हे खोटं बोलतोय. पण दत्ताजीनं फोनवरूनच ओरडून सांगितलं. सानिका, तू मला धोका दिलास. आता तू जिवंत राहणार नाहीस. राजवीरने सानिकाला तिथंच सोडलं. त्याला माहीत होतं की आता दत्ताजीची लोकं सानिकाला मारतील. त्याला स्वतःचे हात तिच्या रक्ताने माखायचे नव्हते. राजवीर पुन्हा आपल्या सेफ हाऊसवर पोहोचला. रोहित तिथेच श्रीनिकाची काळजी घेत होता. सर, सानिका तर आता संपली समजा, पण दत्ताजी आणि गज्जूभाई, ते आता शांत बसणार नाहीत. रोहितने विचारलं. रोहित, आता खऱ्या युद्धाला सुरुवात होईल. गज्जूभाई दिल्लीहून मुंबईत येतोय. त्याला वाटत होतं की मी कमजोर झालोय, पण आता त्याला कळेल की राजवीर मल्होत्रा पुन्हा मैदानात उतरलाय. रोहित, तू श्रीनिकासोबत सावलीसारखा राहा. तिला आणि माझ्या बाळाला तुझी गरज आहे. मी आता प्रत्यक्ष दत्ताजीच्या साम्राज्यावर हल्ला करणार आहे. राजवीरने आपली नवी रणनीती सांगितली. श्रीनिका दुसऱ्या खोलीत होती. तिला राजवीरचे शब्द ऐकू येत होते. तिला समजत होतं की राजवीर हे सगळं तिच्यासाठीच करतोय, पण त्याच्या त्या शब्दांमुळे तिच्या मनावर झालेली जखम अजूनही भरली नव्हती. दुसऱ्याच दिवशी सकाळी दत्ताजी नाईकच्या 3 मोठ्या गोदामांना आग लागली होती. राजवीरने एकाच रात्रीत दत्ताजीचे 50 कोटींचं नुकसान केलं होतं. गजूभाईला जेव्हा बातमी कळाली, तेव्हा त्याने मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. राजवीर मल्होत्रा, तू आग लावली आहेस ना? आता बघ, या आगीत तुझा संपूर्ण संसार कसा जळून खाक होतो. गज्जूभाईने विमानात बसताना आपल्या माणसाला आदेश दिला. गज्जूभाई आता मुंबईत येतोय. दत्ताजीचं साम्राज्य पेटलं आहे आणि राजवीरने युद्धाची पहिली ठिणगी टाकली आहे. पण या युद्धात सर्वात मोठा बळी कोण ठरणार? श्रीनिका, तिचं बाळ, की स्वतः राजवीर? हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका राजवीर मल्होत्रा भाग 29. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. मी आहे चैत्राली यमगर. पुढच्या भागात भेटूया. धन्यवाद.